जळगावात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळावं यासाठी हिंदू मुस्लिम भगिनींनी महादेव आणि अल्लाला साकडं घालून प्रार्थना केली आहे। हिंदू भगिनींनी महादेव मंदिरात महाआरती करून त्यांच्या लाडक्या भाऊसाठी आशीर्वाद मागितलेत, तर मुस्लिम भगिनींनी अल्लालाही दुआ केली। यावेळी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावर पुनरागमन व्हावं अशी भावूक मागणी त्यांनी केली आहे। कृपाल नर्मदेश्वर महादेव मंदिरात पार पडलेल्या महाआरतीत हिंदू भगिनींनी एकनाथ शिंदे यांच्या यशासाठी महादेवाच्या चरणी साकडं घातलंय, तर काही मुस्लिम महिलांनी त्याच उद्देशानं अल्लाला दुआ दिली आहे। एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावर पुनरागमन व्हावं अशी भावना हिंदू आणि मुस्लिम भगिनींनी एकसाथ व्यक्त केली आहे। मुख्यमंत्री पुन्हा एकनाथ शिंदे व्हावे। जेव्हा मुख्यमंत्री साहेबांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या बहिणींना आपली बहीण म्हटलं आणि त्यांच्या संसारामध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये एक दिवसा म्हणून ओवाळणी दिली 1500 रुपये महिना, त्याच दिवशी ज्या ज्या मंदिरांमध्ये आम्ही त्यांना साकडं घातलं होतं त्याच दिवशी आम्ही म्हटलं होतं की आमचे हे जे मोठे भाऊ आहेत महाराष्ट्राच्या बहिणींचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत। आज अजितदादा पवार असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, सगळे तिघ भावांनी मिळून महायुती सरकारला एवढं मोठं यश मिळवून दिलं। त्यात मुख्यमंत्री साहेबांचा खारीचा वाटा होता, पण लाडक्या बहिणी ज्यांच्या बहिणी झाल्या ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते। म्हणून आमच्या भोळ्या भाबड्या साध्या सरळ बहिणींची एकच अपेक्षा आहे, देवाला साकडं घालताय की आमचा मोठा भाऊ मुख्यमंत्री आहे आणि आमच्या मोठ्या भावाने एकनाथ शिंदे साहेबांनी पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी। ही एक भाबडं एक साकडं आम्ही महादेवाला आज घातलेला आहोत आणि अल्लालाही घातलेला आहे। आज बहिणीची कोणतीही जात नाही बघितली, सर्व जातीपातीच्या सर्व बहिणी त्यांच्या मोठ्या भावासाठी आज मंदिरात आलेल्या आहेत हे सांगायला। हमारे एकनाथ शिंदे भाई एक बार फिर से मुख्यमंत्री बन के आए। हमको उनसे लाडली बहन की योजना की लाभ मिली है और बहुत कुछ कर सकते हैं हमारे लिए। हम अल्लाह से यही दुआ करते हैं कि एक बार और मुख्यमंत्री बन के आए। को 1500 रुपए महीना मिला है और आगे मुख्यमंत्री बनने के बाद 2100 रुपए महीना वो वापस चालू होने वाला है। हमको घर भी करके देंगे। नाजिया नौशाद शेख।